Hello and welcome again. We have learnt in previous lecture section number 4 general drama in 4.2 to serve with love. In this novel we studied the theme of the novel, summary of the novel. Then now today we are going to see the chapter number 17. In this chapter number 17 focuses on the half yearly report of the student council and is narrated by the main character Braithwaite. In this report the student must present what they have been studying, then to the teacher and other student. Although the extract present only a snapshot of the novel, Braithwaite's account helps us see why the report holds such significance for both the students and the teachers. Then let us start 4.2 chapter number 17 to serve with love in line to line explanation. Para number first. The half yearly report of the student council was on the November 15th and was one of the important days in the calendar of the Greenslade school. In a first paragraph given the details in half yearly report. या आपल्याला चॅप्टर नंबर 17मध्ये इथं दिलेलं आहे की या ग्रीनस्लेट या स्कूलमध्ये जी वर्षाची हाफ इयरली एक मीटिंग व्हायची आणि ही मीटिंग हे सगळं ऑर्गनाईज अरेंजमेंट हे स्टुडंट करायचे आणि यामध्ये या ठिकाणची ही जी मीटिंग होती ही 15 नोव्हेंबरला डिसाईड झाली होती. त्यानंतर पुढं नेक्स्ट आय हॅड हिअर्ड क्वाईट अ डील about this occasion and become as excited as the children as the day approached. It was entirely their day, arranged, presented and controlled by them. आणि या ठिकाणी E.R. ब्रेथवेट सांगतात की इथं मी खूप काही ऐकलं होतं या हाफ इयरली मीटिंग बाबत आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड पण होतो. म्हणजे या मीटिंगमध्ये नेहमी काय होत होतं ह्या स्कूलमध्ये तर होल प्रोग्रॅम हे अरेंज करणं, प्रेझेंट करणं, कंट्रोल करणं हे सगळं कोण करत होते तर त्या स्कूलमधले स्टुडंट करत होते. त्यानंतर नेक्स्ट आय ऑब्झर्वड द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट. नथिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टेक्स where the allocated and fitted into neat program. आणि ऑथर इथं नॉव्हेलिस्ट सांगतात या ठिकाणी मी सगळं काय होतं की ऑब्झर्व करत होतो. नॉव्हेलच्या आपल्याला सुरुवातीला सांगितलं की यामध्ये ही जी सुरुवात होती ही काय होती की वर्षामधले जे आपल्या टर्मिनल एक्झाम आहे याचा रिपोर्ट 15 ऑगस्टला हा रिपोर्ट प्रेझेंट करायचं डिसाईड झालं होतं स्कूलमध्ये. आणि ते म्हणतात हे सगळं मुलं जे काय करत होते हे सगळं मी काय करत होतो ऑब्झर्व ते कसं करतात काय करतात. परंतु ही मुलं अतिशय नीटलीपणे हा प्रोग्राम अरेंज करत होते. त्यानंतर नेक्स्ट पॅरामध्ये देअर वेअर विस्पर्ड कॉन्फरन्स विथ मेंबर ऑफ अदर क्लास इन द अरेंजमेंट ऑफ इट. On that day there was no assembly. तर या ठिकाणी ते सांगतात की त्या ठिकाणी जो स्टार्ट झाला तो 15 नोव्हेंबरचा डे झाला पण त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये त्या कौन्सिलमधले जे स्टुडंट होते हे स्टुडंट त्यामध्ये त्या ठिकाणी त्या दिवसाचं पूर्णपणे अरेंजमेंट केलं गेलं होतं. आणि त्या दिवशी त्यांनी काय केली होती की ज्या वेळेला वर्षामधून ही मीटिंग होते त्या दिवशी असेंब्ली त्या ठिकाणी घेतली जात नाही आणि त्या दिवशी पण तसंच झालं. या 15 नोव्हेंबरला असेंब्ली झाली नाही आहे. पुढं सांगतात की या मुलांनी पुढं काय केलेलं आहे या स्टुडंटनी. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहॅम हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द ओकेजन. आता या ठिकाणी ह्या मुलांच्यासाठी सुद्धा खूप क्युरियस प्रोग्राम होता
कारण मुलांनीच ऑर्गनाईज करायचा. ज्यावेळेला आपण 5 सप्टेंबर हा कार्यक्रम काय करतो की ॲज अ टीचर्स डे म्हणून, त्यामध्ये बऱ्याच स्कूलमध्ये यामध्ये स्टुडंट्स काय करतात की ॲज अ रोल ऑफ टीचरचा करतात. आणि या ठिकाणी रोल त्यामध्ये टीचिंग करणं, मीटिंग ऑर्गनाईज करणं, हे सगळं काम कोण करत असतं की होल डे, तर ते स्टुडंट. आणि या ठिकाणी पण त्या ठिकाणी स्टुडंट्ससुद्धा आपल्या स्वतःचा एक प्रोग्राम आहे, आपण त्या ठिकाणी स्टेजवर जाणार आहे, रिपोर्ट प्रेझेंट करणार आहे, म्हणून ते त्या दिवशी व्हेरी स्मार्टली खूप छानपणे आले होते. आणि त्यांचा तो ड्रेस होता, तो ड्रेस वेल ड्रेस्ड, शूज पॉलिश्ड अँड व्हेरी स्मार्टली ते स्कूलमध्ये आले होते. आणि त्यामध्ये सांगतात की मी जोसेफ अँड डेनहॅम हे जे स्टुडंट होते, हे स्टुडंट हे E.R. ब्रेथवेट यांच्या ते क्लासमधले स्टुडंट होते. आणि ते स्टुडंट काय होते की सगळ्यात सिनियर असे ते स्टुडंट होते. आणि तो प्रोग्राम त्यांनी तो ऑर्गनाईज केला होता. आणि सगळं हे कोण ऑब्झर्व करत होते? E.R. ब्रेथवेट. आणि त्यांना पण काय होते की ह्यासाठी ह्यामध्ये क्युरियोसिटी होती, एक्साइटमेंट होते की नेमका हा प्रोग्राम कसं करतील, कारण त्या ठिकाणी E.R. ब्रेथवेट हे न्यू अपॉइंटेड टीचर होते, हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द ओकेजन, मूड अबाउट अमंग देअर कलिग्स, इन्शुरिंग दॅट ईच वन वॉज रेडी टू प्ले हिज हर पार्ट. आणि त्यामध्ये जो ईच अँड एव्हरी जो स्टुडंट होता तो प्रत्येक एकमेकाला विचारत होता, म्हणजे आर यू राईट, आर यू रेडी, म्हणजे तुम्ही जे काय आहे त्यासाठी तुमची जी प्रिपरेशन झालेली आहे ती ओके आहे, हे प्रत्येकजण आपल्या एकमेकाच्या मित्रामध्ये ते त्यामध्ये डिस्कशन किंवा विचारपूस त्या ठिकाणी करत होते. अजून त्या ठिकाणी त्या प्रोग्रामला, मीटिंगला अजून स्टार्ट होणार होतं. त्यानंतर नेक्स्ट पॅरामध्ये द सिलेक्शन ऑफ द पॅनल as with everything else was entirely at the discretion of the children, and no member of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. त्यामधले जे मेंबर्स होते, त्या काउन्सिल मेंबरमधले, ते डिसाईड कोणी केले होते? ते स्टुडंटनीच. त्यामध्ये म्हणजे नो इंटरफेअर ऑफ अदर टीचर. त्या टीचर स्टुडंट कोण टीचरचा त्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्यामध्ये कुठलाच हेल्प त्यामध्ये टीचरांनी केलेलं त्यामध्ये नव्हतं. आणि ते सांगतात की ह्यामध्ये काही स्टाफचं सुद्धा पॅनल केलं होतं, पण ते पॅनल होतं त्यामध्ये म्हणजे विच टीचर इन्क्लुडेड दिस पॅनल, म्हणजे E.R. ब्रेथवेट म्हणतात आय डोंट नो, हेही आमच्या कुठल्या टीचरांना माहीत नव्हतं. हे पॅनल कोणी तयार केलं होतं? त्या कमिटीने किंवा त्या स्टुडंटनीच ते तयार केलं होतं. द रिपोर्ट बिगन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आणि त्या ठिकाणी हा रिपोर्ट प्रेझेंट करत असताना सुद्धा ही सुरुवात झाली, ही कुठून झाली? सगळ्यात लोएस्ट, सगळ्यात जो खालच्या वर्ग होता तिथून हा रिपोर्ट प्रेझेंट व्हायला सुरुवात झाली. These were mainly 12 years old who had joined the school the previous summer. आणि ते या ठिकाणी सांगतात हे लोएस्ट क्लास होते, यामधले हे स्टुडंट त्यामध्ये एंट्री करून त्या स्कूलमध्ये येऊन हे फक्त 6 मंथ्स आले होते, ते न्यू होते. आणि त्यामध्ये ते काय होते की स्मॉल होते, 12 years ओल्ड, छोटे होते. आणि त्यामुळं काय झालं ते सांगतात, मोस्ट ऑफ देम वेर शाय अँड द रॅदर फ्रायटन ॲट द स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. आणि ते जे लोएस्ट क्लासमधले स्टुडंट होते हे स्मॉल होते, न्यू होते, त्यामुळं काय होतं की थोडेसे लाजरे बुजरे होते आणि स्टेजवर जाण्यासाठी ते काय होते त्या ठिकाणी घाबरत होते. बट नेव्हरलेस दे मॅनेज्ड इट क्रेडिटेबली. आणि तरीसुद्धा त्यांनी ते जे काय होतं ते मॅनेजमेंट होतं, ऑर्गनाईज केलं होतं, ते त्यांनी स्किलफुली काय केलेलं आहे ते हँडल केलेलं आहे. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस टू द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्व्स. ते सांगतात त्या ठिकाणी त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली की या ठिकाणी प्रत्येक क्लासच्या स्टुडंटनी या हाफ इयरमध्ये जे काय लर्न आउट केलं किंवा जे काही इन्फॉर्मेशन घेतली किंवा त्याचा रिपोर्ट त्या स्टुडंटनी येऊन त्या क्लासनं तो रिपोर्ट प्रेझेंट करायचा होता. देर आर नो इंटरफेअर इन अदर एनी वन टीचर. सो द रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रॅदर शॉर्ट. आणि ह्या ज्या लोएस्ट क्लास होते, स्मॉल
जे स्टुडंट होणे यांनी जो रिपोर्ट प्रेझेंट केला तो काय होता, व्हेरी शॉर्ट होता, कारण दे आर नॉट मॅच्युअर स्टुडंट, ते न्यू होते, त्यामुळे त्यांना एवढा चांगला रिपोर्ट तयार करता आला नाही. त्यानंतर पुढचा पॅरा नंबर 4मध्ये क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड अँड इट वॉज ऑब्वियस that with each succeeding term there was marked development in their ability to express themselves. तर या ठिकाणी ते सांगतात की क्लास आफ्टर एक क्लास संपला की दुसरा क्लास, हे त्या म्हणजे जे रोटेट किंवा चेन पद्धतीने सगळं त्या ठिकाणी क्लास बाय क्लास तिथं स्टेजवर येऊन ते आपला रिपोर्ट त्या ठिकाणी सक्सेसफुलपणे तिथं प्रेझेंट करण्याचा ते प्रयत्न त्यांचे चालू होते, स्वतःच्या आपल्या ॲबिलिटी कॅपॅसिटीनुसार ते प्रेझेंट करत होते. मच ऑफ द वर्क वॉज रॅदर इलेमेंटरी बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट रिलेशनशिप टू देमसेल्व्स. तर ह्या ठिकाणी काय सांगतात की काय जी इलिमेंटरी प्रायमरी लेवलचे जे स्टुडंट होते त्या ठिकाणी ते हाफ इयरमध्ये काय काय लर्न आउट केलं किंवा काय झालं हे फक्त ते त्या ठिकाणी ते प्रेझेंट करत होते. अँड थ्रू आउट ऑल द रिपोर्ट द एम्फसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन ऑन दॅट व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. आता त्यामध्ये काय सांगत होते की वर्षमध्ये काय स्टडीड केले, त्यांना इन्फॉर्मेशन काय किंवा काय लर्न आउट केलं किंवा त्यांचं आउटकम काय होतं त्या सब्जेक्ट वाईज, परंतु त्यामध्ये कोणी सांगत नव्हतं की व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. तर यामध्ये आम्हाला अजून काय एक्सपेक्ट आहे, काय अपेक्षित आहे, आम्ही लर्न काय केलं पाहिजे किंवा आम्हाला काय हवं आहे यावर कुठलाही क्लास त्यावर बोलत नव्हता. वेन द टर्न ऑफ द माय क्लास केम आय सॅट अप द अनएक्झिटली. त्या ठिकाणी ते सांगतात जेव्हा माझ्या क्लासचा नंबर आला, ॲज अ इथे इयर ब्रेथवेट हे हायर क्लासला टीचिंग करत होते ॲज अ 12th त्यावेळेला जेव्हा माझ्या क्लासचा नंबर आला तेव्हा म्हणतात की मला आणि म्हणजे मला एक काळजी किंवा एक चिंता माझ्या क्लासबद्दल वाटू लागली, कारण माझे स्टुडंट त्या ठिकाणी हा हाफ इयरचा रिपोर्ट काय प्रेझेंट करणार आहे किंवा त्यामध्ये ते काय त्या टीचरबद्दल तिथं काय बोलणार आहेत, यामुळं माझ्या मनामध्ये थोडीशी त्यामध्ये काळजी चिंता वाटू लागली.